नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. 21 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली आहे आणि हे लक्षात घेतल्यास श्रावण महिन्या एवढाच मार्गशीर्ष महिना हा देखील खूप पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. या महिन्यात महालक्ष्मी व्रताला सुरुवात होते आणि वर्षानुवर्ष महिलांना प्रत्येक गुरुवारी हे व्रत करणं खूप महत्त्वाचं वाटतं. विशेषतः 2025 मध्ये या महिन्यात 4 गुरुवारी येणार आहेत आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तुम्ही जाणता की या महिन्यात प्रत्येक गुरुवाराला विशेष महत्त्व दिलं जातं, तर त्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. या व्रतामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते आणि लक्ष्मी माईचा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहतो. घरातील गरिबी आणि दरिद्रता दूर होऊन लक्ष्मीच्या कृपेने कुटुंबाची प्रगती होते. आता उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि आपल्यापैकी प्रत्येक जण व्रत करणार आहे. या व्रताची पूजा, व्रतकथा आणि लक्ष्मी पूजन देखील करणार आहोत. पण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवशी राहुकाळ असतो आणि हा राहुकाळ अशुभ मानला जातो. राहुकाळ म्हणजे एक अशी वेळ आहे जेव्हा आपण पूजा किंवा सेवा केली तर त्याचं फळ योग्य प्रकारे मिळत नाही. विशेषतः उद्याच्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी 2 तासांचा राहुकाळ आहे. या काळात पूजा करणं किंवा व्रत करणं टाळावं, कारण राहूच्या संबंधित असलेल्या या काळात केलेली पूजा आपल्याला योग्य फळ देत नाही. तर ज्योतिषशास्त्रानुसार उद्या कोणत्या वेळेमध्ये पूजा करावी, कधी सुवर्ण योग आहे आणि त्या योगावर पूजा कशी करावी आणि देवीला कोणता नैवेद्य दाखवावा, याबाबतची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, उद्याचा राहुकाळ दुपारी 1:28 पासून ते दुपारी 2:46 पर्यंत असणार आहे. त्यामुळे या वेळेत कुठलीही पूजा, व्रत किंवा लक्ष्मीची पूजा करणं टाळावं. हा खास महालक्ष्मीच्या पूजेचा वर्ज्य काळ आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार या वेळेत पूजा करणं अशुभ मानलं जातं. त्यासाठी या काळात पूजा मांडणी, कलश स्थापना किंवा व्रत कथा वाचायची नाही. चुकून सुद्धा आपल्याला या वेळेमध्ये कुठल्याही प्रकारची सेवा किंवा पूजा करायची नाही. उद्या गुरुवारी यमगंड काळ देखील असणार आहे, जो सकाळी 6:53 पासून 8:12 पर्यंत राहील. पण जेव्हा आम्ही सुवर्ण मुहूर्ताबद्दल आपण जेव्हा पाहतो तेव्हा तो विशेषतः सकाळी 11:48 पासून ते दुपारी 12:30 पर्यंत असणार आहे आणि या वेळेत पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. आणि जेव्हा तुम्ही पूजा किंवा व्रत करणार आहात तर तेव्हा हा सुवर्ण मुहूर्त साधा, म्हणजे 11:48 पासून ते 12:30 पर्यंत या काळामध्ये तुम्हाला पूजा करायची आहे. जर तुम्हाला या वेळेमध्ये पूजा करणं शक्य नसेल तर नंतरचा राहुकाळ जो आहे तर तो 1:28 पासून ते 2:46 पर्यंत आहे. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूजा करणं टाळायचं आहे. त्यानंतर बाकी दिवसभरामध्ये कधीही पूजा मांडता येईल. अगदी संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत सुद्धा पूजा केली तरीही चालेल. तर बघा, या दिवशी देवीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायला लागतो. तुम्ही विचारत असाल की देवीचा उपवास असतो तर तांदळाच्या खिरीचा नैवेद्य कसा दाखवायचा, तर देवांना कधीही उपवास नसतो, उपवास मनुष्यांनाच असतो. देवीला तांदळाची खीर अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून हा नैवेद्य देवीला दाखवणं खूप शुभ आहे. या नैवेद्यामुळे देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि भरभरून आशीर्वाद देते. या दिवशी लक्ष्मी आपल्या घरांमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्या घरात स्वच्छता ठेवणं खूप आवश्यक आहे. लक्ष्मी तिथेच येते जिथे स्वच्छता असते. जरी आपण कितीही पूजा केली तरी घरात अस्वच्छता असेल तर लक्ष्मी तिथे येत नाही. त्यामुळे आपलं घर स्वच्छ आणि पवित्र ठेवा, कारण लक्ष्मी त्याच घरात वास करते जिथे स्वच्छता आहे. तर आपल्या घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, जेणेकरून लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहील. त्याचबरोबर तुम्ही पूजा मांडणी सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पण तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक अखंड दिवा अवश्य लावायचा आहे. जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तर तिथे उद्या दिवसभर आणि रात्रभर अंधार राहणार नाही, याची विशेष काळजी घ्या.
म्हणून एक मोठा अखंड दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे। भरपूर तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि रात्रभर दिवा जळत राहील, कमीत कमी पहाटेपर्यंत तरी तो तेवत राहील एवढं तूप किंवा तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे। आणि असा हा दिवा तिथे तुम्ही जिथे पूजा केलेली आहे तर तिथे तुम्हाला आवर्जून लावायचा आहे, कारण जिथे लख प्रकाश असतो तिथेच लक्ष्मी येत असते आणि म्हणून असा हा दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला उद्या व्रताची पूजा मांडणी करताना सुद्धा देवीचं मुख जे आहे म्हणजे देवीचं जे तोंड आहे तर ते तुम्हाला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे येईल अशाच पद्धतीने ही पूजा मांडणी करा। म्हणजे जी काही मूर्ती तुमच्याकडे असणार आहे किंवा जो काही फोटो असणार आहे तर त्या देवीचं तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे किंवा पूर्वेकडेच येईल अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे। कारण ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचं एक विशेष महत्त्व असतं आणि उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा मानली जाते, तिकडूनच आपल्या घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ती येत असते आणि म्हणून या दोन दिशेला तुम्हाला पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहे। म्हणजे देवीचं मुख त्या दिशेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे। त्याचबरोबर उद्या तुम्हाला व्रताचा संकल्प सुद्धा करायचा आहे। तर तुमची एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल आणि म्हणून तुम्हाला उद्या जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार आहे तर तेव्हा तुम्हाला व्रताचा संकल्प हा अवश्य करायचा आहे। असं म्हटलं जातं की आपण पहिल्या गुरुवारी संकल्प करून जर हे व्रत केलं तर मार्गशीर्ष महिना संपण्याआधीच आपली इच्छा जी आहे तर ती माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होते आणि म्हणून तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्ही संकल्प जो आहे तर तो तुम्हाला अवश्य करायचा आहे। कारण श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जो व्यक्ती माझे व्रत हे नित्य नियमानं करेल तो सदैव सुखी आणि समाधानी राहील आणि त्याच्या सर्व इच्छा मनोकामना मी पूर्ण करेल। म्हणून उद्या प्रत्येकाने व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि हे व्रत केल्याने समाधान, शांती, ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होतं। तसेच लक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहते। त्याचबरोबर उद्या तुम्हाला उपवास असणार आहे, तुम्ही चुकूनही क्रोध करू नका, कोणाशीही खोटं बोलू नका, कोणाचाही अपमान तुम्ही करू नका। जर तुम्ही या दिवशी कोणाचा अपमान केला तर त्याचा वाईट परिणाम हा सुद्धा आपल्याला भोगावा लागत असतो। जर तुम्ही महालक्ष्मीची व्रताची कथा जर वाचली तर त्यामध्ये सुद्धा अपमानाचा उल्लेख जो आहे तर तो केला गेलेला आहे आणि त्याचे काय परिणाम आपल्याला भोगावे लागतात या व्रताचं फळ आपल्याला मिळत नाही। म्हणून चुकून सुद्धा उद्या कोणाचाही अपमान तुम्ही करू नका। उद्या जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि देवीचं स्मरण जे आहे तर ते आपल्याला करत राहायचं आहे। त्याचबरोबर उद्या स्त्रियांना उपवास असणार आहे म्हणून चुकूनही केस धुवू नका। गुरुवारी केस धुतले जात नाहीत आणि म्हणून तुम्हाला आदल्या दिवशीच केस धुवायचे आहेत। तसेच गुरुवारी घरातली फरशी सुद्धा पुसायची नाही म्हणून आदल्या दिवशीच फरशी पुसून घ्या। उद्या फक्त स्वच्छ तुम्हाला झाडू मारून घ्यायचं आहे आणि आजच नीटनेटकं काही घरामध्ये तुम्हाला आवरून ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपण उद्या दिवसभर उपवास करणार आहे, संध्याकाळी आपण देवीची आरती करून हे व्रत सोडणार आहे। तर व्रत सोडताना तुम्हाला चुकूनही वांग्याची भाजी किंवा घेवड्याची भाजी ही व्रत सोडताना बनवायची नाही। या दोन भाज्या या व्रतामध्ये वर्ज्य मानल्या जातात आणि म्हणून चुकूनही वांग्याची आणि घेवड्याची भाजी जी आहे तर ती घरामध्ये बनवू नका। तुम्ही तर कोणत्याही प्रकारची भाजी भाकरी जी आहे तर ती बनवू शकता आणि त्याचाच नैवेद्य तुम्हाला देवीला दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य तुम्ही खाऊन हा उपवास सोडायचा आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।